MSS न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या MSS न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य। बेलापूरच्या वैचारिक इतिहासात सुवर्णपान। लोकशाही सेनानी गंगाधरशास्त्री साळुंखे यांच्या 97व्या जयंतीनिमित्त ऑनलाईन व्याख्यान संपन्न। बेलापूर विशेष प्रतिनिधी लोकशाही सेनानी कैलासवासी गंगाधरशास्त्री बद्रीनारायण शेठ साळुंखे यांच्या 97व्या जयंतीनिमित्त गंगाधरशास्त्री बद्रीनारायण शेठ साळुंखे सामाजिक प्रतिष्ठान बेलापूर यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यानाने बेलापूरसह संपूर्ण जिल्ह्यात वैचारिक चैतन्य निर्माण केले। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आयोजित करण्यात आलेला हा संपूर्णतः ऑनलाईन कार्यक्रम ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे ऐतिहासिक ठरला। स्वामी गोविंददेव गिरिजी महाराजांच्या भावपूर्ण आठवणी कार्यक्रमाचे सर्वोच्च आकर्षण ठरले ते म्हणजे पु. स्वामी श्री गोविंददेव गिरिजी महाराज कोषाध्यक्ष श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या यांची ऑनलाईन उपस्थिती। त्यांनी आपल्या ऑडिओ व्हिडिओ संदेशाद्वारे शास्त्रीजींच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। स्वामीजींनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की बेलापूरच्या पवित्र मातीत शाळेच्या मैदानावर आणि संघस्थानावर खेळत असताना गंगाधर शास्त्रीजींचे व्यक्तिमत्व आमच्यासमोर एक बालपणापासूनचा जिवंत आदर्श म्हणून राहिले आहे। राष्ट्र, समाज आणि संस्कृतीच्या प्रत्येक कार्यात हिरिरीने पुढे राहणाऱ्या अग्रगण्य व्यक्तींमध्ये त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते। त्यांचा सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा स्वभाव आणि कार्याप्रती असलेली अढळ निष्ठा यामुळे अनेक कठीण कामे सहजपणे पार पडली। आपण सर्व भारतमातेचे सुपुत्र आहोत याची जाणीव ठेवून शास्त्रीजींच्या पावलावर पाऊल ठेवून निस्वार्थपणे देशसेवा आणि समाजसेवेचे हे व्रत आपण सर्वांनी पुढे चालू ठेवले पाहिजे। स्वामीजींनी पुढे असेही नमूद केले की जरी ते देहानयोध्येत असले तरी मनाने या पवित्र कार्यात पूर्णतः सहभागी आहेत। संघाच्या शताब्दी वर्षाचा वेध आणि पंचसूत्रीचे विश्लेषण कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ संघ स्वयंसेवक माननीय श्री हेरंबजी आवटी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष या विषयावर सखोल मार्गदर्शन केले। त्यांनी संघाच्या स्थापनेपासूनचा गौरवशाली इतिहास मांडताना जुन्या पिढीतील स्वयंसेवकांनी दिलेल्या बलिदानाचे, त्यागाचे आणि समर्पणाचे हृदयस्पर्शी प्रसंग सांगितले। स्वयंसेवकाचे जीवन हे राष्ट्रासाठी समर्पित असावे हा संदेश त्यांनी आपल्या अनुभवातून दिला। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री नानाजी जाधव पश्चिम महाराष्ट्र प्रांत संचालक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने समाजासमोर असलेल्या आव्हानांची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली। त्यांनी पंचसूत्री सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वदेशी आणि नागरिक कर्तव्य यावर सविस्तर आणि प्रबोधनात्मक विश्लेषण करत प्रत्येक नागरिकाने राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत कसे सहभागी व्हावे याचे मार्गदर्शन केले। नियोजन आणि मान्यवरांची मानदियाळी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर गुगल मीट झालेल्या या कार्यक्रमाला उत्तर नगर जिल्हा संचालक माननीय श्री किशोरजी अण्णा निर्मळ आणि विश्व हिंदू परिषदेचे मंत्री पश्चिम महाराष्ट्र प्रांत माननीय श्री किशोरजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली। जुन्या आणि नवीन पिढीतील संघ स्वयंसेवक, नागरिक, माता, भगिनी आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने या डिजिटल सोहळ्यात सहभागी झाला होता। कार्यक्रमाची शिस्तबद्ध रूपरेषा प्रतिमा पूजन माननीय हेरंबजी आवटी यांच्या हस्ते शास्त्रीजींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली। स्वागत व प्रास्ताविक प्रदीपजी साळुंखे यांनी सर्व ऑनलाईन उपस्थितांचे स्वागत केले। जीवन गौरव अजिंक्यजी साळुंखे यांनी शास्त्रीजींचा जीवन परिचय करून देताना त्यांच्या सामाजिक संघर्षाचा पट मांडला। प्रतिष्ठानचे कार्य प्रज्वल साळुंखे यांनी प्रतिष्ठान मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली। सत्कार मुख्य वक्त्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान श्री गणेशजी साळुंखे यांनी केला। आभार व परिचय प्रमुख वक्त्यांचा परिचय आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मयूरजी साळुंखे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले। परिश्रम आणि सांगता हा भव्य ऑनलाईन सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री पुरुषोत्तमजी साळुंखे मयूरजी साळुंखे अजिंक्यजी साळुंखे प्रज्वल साळुंखे कुंदन साळुंखे संजय साळुंखे सोहम साळुंखे पार्थ साळुंखे ऋत्विज खोब्रागडे आणि अगस्त्य साळुंखे यांनी अहोरात्र कष्ट घेतले। कार्यक्रमाच्या तांत्रिक आणि अध्यक्षीय सूचनेला तन्वी साळुंखे यांनी मांडून प्रतापजी साळुंखे यांनी त्याला अनुमोदन दिले। सर्वांच्या सुख समृद्धीची प्रार्थना करणाऱ्या पसायदानाने या यज्ञाची सांगता झाली। MSS न्यूजसाठी एजाज सय्यद बेलापूर शहर। श्री केशव गोविंद भगवान की जय। बेलापूरच्या मातीत लहानपणापासून शाळेच्या ग्राउंडवर
आणि संघस्थानावर खेळत असताना आणि अनेक प्रकारचे उपक्रम आपल्या डोळ्यांनी बघत असताना आणि बालपणापासनं त्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करीत असताना आमच्यासमोर जी अत्यंत महत्त्वाची कार्यकर्ते मंडळी आदर्श म्हणून राहिली त्यामध्ये आदरणीय श्री गंगाधर शास्त्री साळुंखे यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागतं. बालपणापासून राष्ट्राच्या, आपल्या संस्कृतीच्या, समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये हिरिरीनं पुढे असणाऱ्या अग्रगण्य व्यक्तींच्यामधलं हे एक नाव आमच्या सर्वांच्याकरता अत्यंत आदराचं होतं. त्यांचं मार्गदर्शन, त्यांची आपल्या स्वतःला कार्यात झोकून देऊन कार्य करण्याची वृत्ती, सर्वांना घेऊन चालण्याचा त्यांचा स्वभाव आणि आपल्या ध्येयावरती त्यांची असलेली अविचल निष्ठा, या सर्व गोष्टींच्यामुळे त्यांच्याकडनं अनेक कार्य समाजसेवेची सहजपणे घडत गेली आणि त्यामुळे त्यांचा जीवन गौरव करत असताना आता जे लोक त्यांची ही प्रेरणा पुढल्या पिढीला मिळण्याकरता या उत्सवाचं आयोजन करतायत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आमच्या लहानपणापासूनच्या भावविश्वातल्या असलेल्या या एका आपल्या गावातील थोर व्यक्तिमत्वाला सादर भावांजली अर्पित करत असताना मन भरून येतं आहे आणि आपल्या सर्वांच्या सोबत मी देहानं नसलो तरी मनानं या कार्यामध्ये सहभागी आहे याची ग्वाही आपण सर्वांना देतो. आपण सर्वांनी मिळून अशाच प्रकारे आपल्या देशसेवेचं हे व्रत, समाजसेवेचं व्रत पुढे चालवलं पाहिजे आणि ज्या प्रकारे आमच्या या पूर्वसुरींनी मनामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे समाजसेवा, देशसेवा साधली त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न आपणही करायला हवा. आपण भारत मातेचे सुपुत्र आहोत. देहाकडून देवाकडे जाताना देशमध्ये लागतो ही भावना ठेवणारे आहोत आणि म्हणून आदरणीय गंगाधर शास्त्रीजींच्या पावलावर पावल ठेवीत आपण सगळे त्यांचं अनुसरण करूया आणि या समाजसेवेचा मार्ग आक्रमित राहूया. तशी प्रेरणा भगवान केशव गोविंद आपण सर्वांना देवो अशा प्रकारची प्रार्थना करतो. केशव गोविंद भगवान की जय. भारत